नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, वारी पंढरीची गाथा संतांची या मालिकेत आपण प्राध्यापिका मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. प्रेक्षक हो, आपण म्हणजे जसजशी वारी पुढे पुढे सरकत आहे पंढरपूरच्या दिशेने, तसं आमची सुद्धा ही शृंखला पुढे पुढे सुरत आहे आणि खूप छान म्हणजे एक वातावरण निर्मिती होते. त्यानिमित्तानं आपण वारी बरोबरच आहोत असा आनंद निर्माण होतो आणि तसा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येक संतांविषयी मेधाताईंनी खूप भरभरून त्या बोललेल्या आहेत, कारण आपल्या वाचनात हल्ली वाचन फार कमी झालेलं आहे सगळ्यांचंच, पण श्रवणाच्या माध्यमातून तरी आपल्या या संत महात्मा आपल्यापर्यंत पोचावं असा आमचा मानस आहे. संत ज्ञानेश्वरांचे 2 भाग, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम आणि उरलेले काही संत, त्यांचा समावेश आपण काही 6 पहिल्या भागांमध्ये केला आणि आता आपण स्त्री संत साहित्यिका यांच्याकडे वळणार आहोत आणि हा विशेष स्त्री संत साहित्यिकांचा भाग आपण या निमित्तानं घेतलेला आहे, कारण त्यांचं सुद्धा योगदान मोठं आहे, बहुमोल असं आहे आणि त्याचा अभ्यास, दांडगा अभ्यास मेधाताईंनी केलेला आहे. तर मेधाताई नमस्कार, तुमचं स्वागत. आणि आज आम्हाला वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात स्त्री संत कवयित्री यांच्याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण अगदी विठ्ठलमय झालेलं आहे. वारीमध्ये लोक अगदी इतके गुंगून गेलेले आहेत आणि टीव्हीवर आणि इकडे तिकडे सगळ्या आपण जे चित्र बघत असतो ती सुद्धा सगळी बघून आपल्याला इतका आनंद होत असतो, म्हणजे वारीमध्ये गेल्याचाच आनंद आपल्याला मिळत असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला जर का या सगळ्या संतांच्या विषयीची थोडीशी माहिती आणखी जर मिळाली, आपण अभंग त्यांचे गातो आहोत, ते ऐकतो आहोत, कीर्तन प्रवचन वारीमध्ये होत आहेत, त्याचंही वृत्त आपण ऐकत आहोत. तर आता आपल्याला आपण आत्तापर्यंत ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, एकनाथ, नामदेव, तुकाराम आणि मग आता जे त्यांचे अनुयायी असलेले म्हणजे गोरा कुंभार आणि सावतामाळी, विसोबा खेचर, नरहरी सोनार वगैरे ह्या सगळ्या संतांचा विचार आपण केला. आपल्याला माहिती आहे की आपली भारतभूमी ही ऋषीमुनी, आचार्य, संत महंतांची ही भूमी आहे आणि या सगळ्यांनी प्राचीन काळापासून आत्ताच्या काळापर्यंत आपल्याला ही जी जीवनमूल्य आहेत, त्याग, प्रेम, चारित्र्य, नीती, सत्य बोलणं, अहिंसा, प्रामाणिकपणा, कष्ट करणं, ही सगळी जीवनमूल्ये जी आहेत या सगळ्यांची शिकवण त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या विचारातून आणि प्रत्यक्षतः त्यांच्या आचरणातून त्याने आपल्याला आत्तापर्यंत दिलेले. जुन्या काळातला आपण पाहायला गेलो नाही, पण वर्णन ऐकतो. आताच्या काळात सुद्धा अशी कितीतरी महनीय व्यक्ती आहेत की त्यांचं आचरण सुद्धा आपल्याला याप्रमाणेच असं दिसत असतं. तर ह्या संत मंडळींच्या बाबतीत आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये विशेषतः 12व्या शतकापासून आपल्याकडे म्हणजे 11व्या शतकात तीर्थयात्रा आणि विठ्ठल भक्ती होती, परंतु 12व्या शतकापासून आपल्याकडे ती जास्त विकसित प्रमाणात फोफावली आणि 13व्या शतकापासून तर ती फोफावलेलीच आहे. तर पहिलं आपल्याला माहिती आहे की 500 वर्ष दक्षिणेकडे म्हणजे तामिळनाडू किंवा कर्नाटक वगैरे या प्रांतामधून वैष्णव धर्माचा प्रचार प्रसार म्हणजे विष्णूची भक्ती आणि विष्णूचे अवतार राम आणि कृष्ण यांच्या भक्तीचा प्रचार प्रसार सगळ्या सामान्य लोकांच्यात व्हावा म्हणून अळवार संतांनी खूप काही प्रचार प्रसार केलेला होता. त्यांनी अनेक तऱ्हेनी अभंग रचना केल्या, प्रवचन, कीर्तन, व्याख्यान आणि अशा तऱ्हेनी समाज प्रबोधनाचं आणि सगळ्यांना विष्णू भक्तीकडे वळवण्याचं काम केलं. आणि त्यानंतर 10व्या शतकानंतर आपल्याकडे 11वं शतक तीर्थयात्रा वगैरे ह्या तऱ्हेनी झाल्या आणि 12व्या शतकापासून आपल्याकडे ही विष्णू भक्ती, हा वैष्णव धर्म आपल्याकडे वाढीला लागला आणि मग तो वैष्णव धर्म, त्याचा भागवत धर्म आणि त्या भागवत धर्माचं विकसित रूप म्हणजे हे वारकरी संप्रदाय. आणि हा सुद्धा फोफावण्याचं काम खरं म्हणजे संतांनी आणि विशेषतः निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही जी भावंड आणि त्याच्यात निवृत्तीनाथ मोठे
हे खरं म्हणजे नाथपंथाचे, पण त्यांना कृष्णभक्तीची आवड आणि जास्त काय म्हणायचं त्याला तळमळ. त्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वरांना आपल्या धाकट्या भावाला, आणि तो त्यांचा शिष्यच, त्याला आज्ञा केली की तू भगवद्गीतेचं संस्कृत ग्रंथाचं मराठीत भाषांतर म्हणजे भाष्य त्याच्यावर कर. त्यांनी जे भाष्य केलं आणि त्याच्यामध्ये जे कृष्ण आणि इतर म्हणजे मूळ भगवद्गीतेमध्ये कृष्ण आणि अर्जुन असा संवाद आहे, परंतु ज्ञानेश्वरीत मात्र त्यांनी कृष्ण आणि भक्त अनेक अनेक. आता हा जर एवढा मोठा कृष्ण देव आहे आणि त्याचं जर चराचरात सगळीकडे जर त्याचा वास्तव्य आहे तर तो कोणत्याही भक्ताजवळ केव्हाही बोलू शकतो. ही कल्पना करून त्यांनी जी रचना केल्या आणि त्यांनी जी ज्ञानेश्वरीमध्ये भाष्य केलं त्याचा परिणाम म्हणजे बाकीच्या संतांनी ज्ञानेश्वर आपल्या नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि त्यांचे जे शिष्य म्हणजे मगाशी म्हणजे आपण कालच्या याच्यात बघितलेले गोरा कुंभार किंवा सावतामाळी, नरहरी सोनार, चोखा मेळा वगैरे ते संत. आता या संतांनी सुद्धा वारकरी संप्रदाय कुठेही तुम्ही संसार करू नका असं कधीही सांगितलेलं नाही. त्यामुळे हे सगळे संसारी होते, हे सगळे संत संसारी होते. संसार सांभाळून आपला व्यवसाय सांभाळून ते ईश्वरभक्ती करत होते, नव्हे ईश्वरभक्ती करत करत आपलं काम करत होते प्रामाणिकपणे. त्यामुळे कुटुंबामध्ये सुद्धा आपोआप ते वातावरण निर्माण होतं. त्यांना जसं सगळ्यांना परंपरेने जी धार्मिक आचरणाची सवय लागलेली होती किंवा ते शरीरात भिनलेलं होतं, तोच त्यांना त्यांच्या कुटुंबावर तोच परिणाम झाला. त्यांच्या कुटुंबातल्या स्त्रिया, त्यांच्या पत्नी किंवा त्यांचे कोण जे मुलं असतील, मुली असतील, ते सुद्धा ईश्वर भक्तीत अगदी रममाण झालेले आणि त्यांच्या सहयोगाने किंवा सहवासाने ते पण काव्यरचना करू लागले. आता आपल्याला जर विचार करायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा लक्षात येतं नामदेव महाराज. आता हे नामदेव महाराज त्यांच्याकडे जनाबाई ही एक दासी म्हणजे ह्याचा अर्थ ती घरामधलं कष्टाची कामं, घरातली कष्टाची कामं ती करत होती. आणि नामदेव सतत अभंग रचनेत आणि विठ्ठल भक्तीत अगदी रममाण झालेले. त्यामुळे त्यांच्या सहवासामुळे त्यांचे अभंग ऐकता ऐकता जनाबाई सुद्धा अभंग रचना करायला लागल्या आणि स्वतः त्या दळण दळायच्या, केर काढायच्या, भांडी घासणं म्हणजे पाणी भरायच्या. पण हे सगळं करत असताना सतत परमेश्वराचं विठ्ठलाचं नाव आणि विठू माऊली, आणि त्यामुळे त्या माऊलीशी बोलताना ते इतक्या सहजपणे की सारी कांडाया घेई उखळ झाडी विठुराया, म्हणजे विठुरायाशी संबंध सुद्धा किती जवळीकीचे की मी काम करते तर माझ्या कामाच्या बरोबर विठुराया सुद्धा येते. आणखी त्या म्हणतात की केर काढी जनी आणि मागे केर भरी चक्रपाणी, म्हणजे इतका अंगणाचा केर, घराचा केर काढताना सतत विठू माऊलीचं नाव, त्यामुळे तो केर कधी काढला तेच कळायचं नाही आणि कधी लक्षात यायचं तर तो केर भरताना. त्यामुळे केर भरताना बरोबर तो चक्रपाणी जणू काही केर भरतोय. म्हणजे एक आहे की आत्ता आपल्याला ह्याच्यातून काय घ्यायचं तर आपण कामाचा बाऊ जो करतो तो कामाचा बाऊ करता कामा नये. कष्टाची कामं असू देत, कसली का असेनात, परंतु परमेश्वराचं नाव जर का मनामधून सतत येत असेल तर एक म्हणजे आपल्या मनामध्ये असलेल्या ज्या विकृत भावना असतात ना, किंवा ज्याला आपण षड्रिपू म्हणतो, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे सगळं निघून जातं. हे मनातनं निघून जातं आणि सतत डोळ्यापुढे परमेश्वर, तो विठोवा, ती विठू माऊली दिसत असते. त्यामुळे त्या कामाचा ताण वाटत नाही. जनाबाईंनी हे आपल्याला तिच्या अभंगातून आणि प्रत्यक्ष आचरणातून दाखवून दिले. आता हे ज्या संत कवयित्री, मी मगाशी जे म्हटलं की त्यांच्या घरातल्या स्त्रिया सुद्धा काव्यरचना करायच्या. नामदेवांची पत्नी राजाई आणि विठोबा माऊलीशी नातं सुद्धा इतकं जवळचं की माऊलीजवळ जसं भांडावं तशी ही राजाई रखमाईला म्हणते. विठोबा रखमाई म्हणजे रखमाईला म्हणते की अगं
तुझ्या नवऱ्यानी माझ्या नवऱ्याला वेड लावलाय, हा. तर तू आता माझा नवरा मला परत दे. वा वा. म्हणजे इतकं जवळीकीचं नातं. तशी गोणाई नामदेवांची आई हा. ती सुद्धा रखुमाईला म्हणते हा. की अरे अगं तुझ्या नवऱ्यानी माझ्या मुलाला वेड लावलाय, तेव्हा ते वेड बाजूला सारून माझ्या मुलाला तू आता परत दे. तू सांग तुझ्या नवऱ्याला. अशा तऱ्हेचं जे काव्य आहे. म्हणजे हे काव्य आत्मनिवेदन प्रतिभा. ही प्रतिभा आहेच, पण आत्मनिवेदन हे जे आत्मनिवेदन अभंगाच्या द्वारे वा. ह्या संत कवयित्री करतायत. मन मोकळी होतात त्याच्यामुळे, हा. मन मोकळं होतंय. संत कवयित्रींनी जे योगदान दिलेलं आहे ना, हा. ते अशा तऱ्हेचं योगदान आपल्याला ह्या साहित्यातून मिळालेलं आहे. आता आणखी एक आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे. मुक्ताबाई अच्छा. म्हणजे हो, हो. ज्ञानेश्वरन निवृत्ती ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताबाई. आणि मुक्ताबाई तर सर्वात लहान. लहान. म्हणजे ह्या भावंडांची ती अतिशय आवडती, आवडती. लाडकी हा. आणि खूप लहान होती. म्हणजे आणि अनाथ किती सुंदर मुलं. अभंग. किती अभंग. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज रागावलेत, हा. ताट उघडत नाही तेव्हा ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणते ती. आणि एवढ्या आणि लहान मग त्यांनी वयात. इतक्या लहान वयात. तर अशी ही खरं म्हणजे ती निवृत्तीनाथ मुळे ते नाथ पंथाचेच हे. आणि मनाने खूप ही मुलं सगळीच मोठी होती. म्हणजे वयाने लहान असली तरी मन उदार होतं. कुठेही ज्ञानेश्वर सोपानदेव निवृत्तीनाथ यांनी समाजाविषयीचा आकस कुठे धरला नाही. पण ही लहान होती, खूपच लहान. त्यामुळे समाजाने आपल्याला नाकारले ना, तर ती म्हणजे आक्रमक वृत्तीची होती. तिन्ही समाजाशी नातेसंबंध तोडले. आणि त्यामुळे ती म्हणते की फिरोनी अबोला प्रपंचाशी. म्हणजे तिचं जे अभंग आहे त्यामुळे ती परखडपणे ती या जगाशी, लौकिक जगाशी तिने संबंधच तोडलेले आहेत. अच्छा. आणि अशा तऱ्हेने ती म्हणजे आत्मसंवादच फक्त तिचा चालतो. आणि तिला आत्मज्ञान झालेलं होतं फार लहान वयात. पण ती म्हणजे तिचं खरं म्हणजे मन कळतच नव्हतं तिला. जगाने का आपल्याला नाकारले ते सुद्धा कळत नव्हतं. पण त्यामुळे मन असं करपून गेल्यासारखं झालं होतं. एखादी कळी उमलायच्या आधीच कशी करपते तसं तिचं झालं होतं. पण तरी कवी प्रतिभा जी आहे ती प्रतिभा तिच्याकडे होती. आणि परंपरेने आलेली विठ्ठल भक्ती होती. त्यामुळे त्या भक्तीच्या अनुरोधाने ज्या आहेत ते तिने काव्यरचना केलेल्या आहेत. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सुराशी. अशा हा तऱ्हेच्या काव्यरचना मुक्ताबाईंनी सुद्धा केलेल्या आपल्याला दिसतात. आणि आई वडील नसताना या तीन भावंडांची ती आई बरोबर झाली. ती आई झाली. म्हणजे इतक्या लहान वयामध्ये तोही काही समज नसताना सुद्धा किती समजूत तिला आलेली होती. खरं म्हणजे वय इतकं लहान असलेलं. त्यामुळे आपल्याला तर ना ते सगळं कौतुक वाटतं की अशा रीतीने मुक्ताबाईंनी इतक्या लहान वयात. आणि पुन्हा सगळ्यांनी जी समाधी घेतलेली आहे ती फार लहान वयात समाधी घेतलेली आहे. आता ही जी आहे मुक्ताबाईच्या नंतरची आपल्याला आणखी लक्षात येते आणि ती म्हणजे कान्होपात्रा. आता ही कान्होपात्रा जी आहे ना ती एका गणिकेची मुलगी आहे. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये कसल्याही जाती भेदाचा उच्च नीच कसलाच काही हा नव्हता. भेदभाव नाही. एक गणिकेची मुलगी, तिला भक्ती वाटते विठ्ठलाची आणि म्हणून ती त्या वारीमध्ये जाते. आणि खरं म्हणजे तिच्या आईची अशी इच्छा होती की आपण जो देह विक्रय करतोय तशा प्रकारचा तिनेही तोच व्यवसाय करावा आणि जीवन चरितार्थ आहे तो चालवावा. परंतु तिला त्याचा अत्यंत तिटकारा होता. आणि त्यामुळे ती त्या गोष्टीला तयार नव्हती. ती सतत विठ्ठलाचं नाव घ्यायची. आणि शेवटी ती सगळ्या गावातले लोक निघाले तशी ती वारीला निघाली. आणि वारीला निघाली. सगळे वारकरी आहेत परंतु ही कान्होपात्रा दिसायला खूप सुंदर होती. तर ते शेवटी रत्न झाकायचं म्हटलं तरी झाकलं जातच नाही. गावात शिरल्यानंतर गावातल्या लोकांना अरे एक सुंदर तरुण मुलगी दिसते. राजाला ताबडतोब ती वार्ता कळवली गेली की एक वारीमध्ये अशा अशा ठिकाणी एक सुंदर मुलगी आहे. राजाचा लगेच आणि त्यांनी सत्ता असते, पैसा असतो, अधिकार. त्यांनी तात्काळ त्या मुलीला घेऊन या. हा फरमान निघाल्यावर सगळे शिपाई तिच्या मागोमाग. ती खूप कळकळीने सांगते मला नाही यायचंय, लपते कुठेतरी. आणि शेवटी
चालत नाही ती सकाळी, की तिला न्यायचीच असं बरोबर, म्हणतात. हा. तेव्हा ती शेवटी काकुळतीला येऊन विनंती करते हा. की मला शेवटचं तरी दर्शन विठुरायाचं विठुरायाचं होऊ दे. आणि म्हणून ती ते नाही म्हणतात तरी पण ती धावत सुटते. तिच्या मगोमग ते सगळे सैनिक शिपाई धावतात. तेही धावतात आणि अशी धावत 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 विठ्ठलाच्या मंदिरात येते आणि अक्षरशः गाभाऱ्याच्या पर्यंत ती येते आणि गाभाऱ्याच्या त्या उंबरठ्यावर डोकं टेकते. ते डोकं टेकते, तोच ती परत उठतच नाही. हा. इतकी ती आत्मर्पण, जमलेली हा. म्हणजे ते तिचं समर्पण झालेलं असतं. तिथेच तिचा अंत झालेला अंत असतो. होतो. म्हणजे एक आहे की प्राण गेला तरी चालेल, परंतु देहाची विटंबना होऊन देणार नाही. भारतीय संस्कृतीचं हे एक वैशिष्ट्यच आहे. आपल्याला माहिती आहे की आपण जर इतिहास बघितला हा. तर किती आहे, रजपुतांचा इतिहास, हा. पद्मिनी सगळ्यांना माहिती आहे. बरं. तो पद्मिनीचा पिक्चर निघाल्यामुळे तर लोकांना माहितीच झाले. पण इतिहासात आपल्याला माहिती आहे ती ह्या पद्मिनीसाठी अल्लाउद्दीन खिलजीनी खूप काही प्रयत्न केलेले होते. आणि एकदा तर नाही असफल झालं आणि त्याला ते परत जावं लागलं, नामुष्की पत्करावी लागली. पुन्हा पुन्हा प्रयत्न केले आणि शेवटी जेव्हा आता चितोडवर स्वारी होणार आणि आता आपण सगळे पराभूत होणार हे कळल्यानंतर पद्मिनी आणि तिच्याबरोबर सगळ्या राजपूत स्त्रिया यांनी अग्नीमध्ये आपलं समर्पण केलेलं आहे. जोहार म्हणतो आपण त्याला, तो जोहार त्यांनी केलेला आहे. म्हणजे कशासाठी तर पराभूत झाल्यानंतर आपल्या शरीराचा विटंबना होता कामा नये. परक्या धर्मातल्या लोकांच्या पर्यंत जर आपला देह गेला तर आपला देह म्हणजे शुद्ध राहणार नाही. आणि म्हणून ते समर्पण त्यांनी केलं. राणी कर्मावती तशीच होती. मेवाड ज्यावेळेला आता पतन होणार मेवाडचं हे लक्षात आल्यावर खरं म्हणजे तिने राखी बंधू म्हणून हुमायूनला राखी पाठवली होती आणि त्यांनी मदत दिली होती तिला, पण तिच्यापर्यंत पोहोचली नाही. आणि मेवाड आता हातचं जाणार हे लक्षात आल्यानंतर तिने सुद्धा जोहार केला. इतर सगळ्या राजपूत स्त्रियांना त्यांनी पण तिच्या बरोबर केलेलं आहे. आणि ती एकीकडे तिचं ते समर्पण आणि हुमायूनाचं त्यानंतर येणं हे एकत्रित झालं. पण हुमायूनानी सगळं राज्य शमशेर बहादरनी ज्या वेळेला आक्रमण केलं होतं तर त्यांनी जिंकलं. मग हुमायूनानी पुन्हा त्याच्यावर करून हुमायूनानी जिंकलं. पण जिंकलं तरी कर्मावतीच्या मुलाला ते परत दिलं. त्यांनी ते ताब्यात घेतलं नाही. म्हणजे हे संस्कार सुद्धा ही भारतीय संस्कार त्याच्यावर झालेले होते, कारण भारतात तो राहिलेला होता. तो जरी राज्यकर्ता वेगळ्या धर्मातला असला तरीही त्यांनी आपली राखी भगिनी आहे हे समजून घेऊन तिचा आपण मान राखला पाहिजे असं म्हणून दिलेलं होतं. म्हणजे हे चारित्र्याला किती महत्व दिलं जातं हे कान्होपात्रा आणि ह्याच्यावरनं आपल्या लक्षात येतं. कान्होपात्राचे अभंग तर आपल्याला माहिती आहे की एक अभंग मी सांगते. पुरविली पाठ न सोडी खळ, पुरविली पाठ न सोडी खळ, अधम चांडाळ पापराशी. विनवी कान्होपात्रा जोडून या हात, विनवी कान्होपात्रा जोडून या हात, आता देह अंत समयाला. अगदी म्हणजे ज्या वेळेला अंत समय तिच्या तोंडून आलेले हे उद्गार आणि ते अभंग रूपाने ज्या वेळेला आपण ऐकतो तेव्हा खरंच असं काळीजात हे होतं खरं म्हणजे आपल्या. पण तरीही तिने आपला विठुरायाच्या चरणी आपला देह अर्पण केला, पण आपल्या देहाची विटंबना होऊ दिली नाही. हे आपल्याला कान्होपात्राचा आपण सगळं जर देह पवित्र ठेवलं, मन जसं पवित्र आहेच तिचं तसा देह सुद्धा तिने पवित्र ठेवला. वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात आपण आज स्त्री संत कवयित्री यांच्याविषयी जाणून घेतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्यासोबत. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण
वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात वारकरी संप्रदाय आणि स्त्री संत कवयित्री यांच्याविषयी जाणून घेतोय प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्यासोबत. मेधाताई, आपण जनाबाईंविषयी जाणून घेतलं, नंतर मुक्ताबाईंविषयी जाणून घेतलं, कान्होपात्रेविषयी जाणून घेतलं. आता पुढच्या कोणत्या वर संत साहित्यिक? आता आपण एक दोन संत कवयित्री बघूया आधी वारकरी पंथाच्या, आणि वारकरी पंथामध्ये नसलेल्या परंतु तरीही ज्यांनी त्यांचं योगदान आहे अशा संत कवयित्रींचा पण आपण याच्यात विचार करूया. तर बहिणाबाई ज्या आहेत, ह्या बहिणाबाई, संत बहिणाबाई, म्हणजे कवयित्री बहिणाबाई त्या वेगळ्या, बहिणाबाई चौधरी त्या वेगळ्या, ह्या संत कवयित्री बहिणाबाई ह्या तुकारामांच्या शिष्या आहेत. आणि ह्या बहिणाबाई पाठक, यांचं नाव आहे बहिणाबाई पाठक. पण यांना म्हणजे ह्यांनी सगळ्या प्रकारचं लेखन केलंय. म्हणजे त्यांनी अभंग लिहिलेत, आरती लिहिले, श्लोक लिहिले, आत्मचरित्र म्हणून स्वतःचं आत्मचरित्र पद्यात लिहिले अभंगातून. तर अशा ह्यांना सासरच्या माणसांच्याकडून त्रास झाला की त्या जे सतत विठू माऊलीची भक्ती आणि अभंग रचना आणि हे सगळं करत होत्या, परंतु हा संघर्ष त्यांना करावा लागला. पण त्यांनी विठ्ठल भक्ती सोडली नाही आणि सर्व प्रकारच्या रचना त्यांनी केल्या. आणि अतिशय म्हणजे प्रतिभा एखाद्याकडे कशी असते त्याचे एक उदाहरण आपण केव्हा तरी हा त्यांचा अभंग बघितलेला असेल तरी पण मी पुन्हा सांगते की इमारत फळा आली बांधियले देवालया, ज्ञानदेवे रचिला पाया, नामातयाचा किंकर, त्याने केला हा विस्तार, एक जनार्दनी एकनाथ, खांब दिला भागवत, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. म्हणजे हा जो अभंग 4 ओळीमध्ये संपूर्ण वारकरी संप्रदायाचा जणू इतिहास तिने बहिणाबाईंनी याच्यात सांगितलं. म्हणजे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करणं हा जो ते या आपल्याला काव्यात दिसून येतं. इतकी प्रतिभावान अशी ही कवयित्री. आणि यांनी आत्मचरित्रपर असे अभंग लिहिलेले आहेत. म्हणजे पद्यामध्ये आत्मचरित्र, आणि पहिली मराठीतली आत्मचरित्रकार आहेत. आपल्याकडे माहितीये की पु ल देशपांडेंच्या पत्नीनी सुनीतीबाईंनी आहे मनोहर तरी लिहिलंय, किंवा रणजित देसाईंच्या पत्नी कांचन घाणेकर यांनी नाचग घुमा लिहिलेलं आहे. लक्ष्मीबाई टिळकांची तर स्मृतिचित्र आपल्याला माहिती आहे. तर अशा अनेकांच्या अशी आत्मचरित्र आपण माहिती आहेत आपल्याला. परंतु बहिणाबाईचं वैशिष्ट्य हे आहे की अभंग रचना केल्याच, आरती श्लोक आणि ह्या रचना केल्याच, परंतु आत्मचरित्रकार म्हणून ती पहिली आत्मचरित्रकार. आणि पद्यामध्ये आत्मचरित्र लिहिणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. पण त्याबद्दल खरोखरच पहिली आत्मचरित्रकार म्हणून बहिणाबाईंचं उल्लेख आवर्जून करायला पाहिजे. सोयराबाई, मगाशी मी म्हटलं की संत चोखामेळा यांच्या पत्नी, कारण त्यांच्या घरात त्यांची जशी सोयराबाई काव्यरचना करत होती तशी त्यांची निर्मळा नावाची बहीण पण काव्यरचना करत होती. म्हणजे कुटुंबच सगळं त्यांचं काव्यरचना करणारे, अभंग रचणारे होते. यांना पण समाजातल्या जातीभेद जे होते त्याचा खूप काही त्रास सहन करावा लागला. पण जे मी म्हणते, सतत सारखी सांगते की विठ्ठल ही आपला सखा आहे, आपला मित्र आहे आणि आपली माऊली आहे. तेव्हा त्या माऊलीजवळ भांडण केलं तरी आपल्या मनातल्या वेदना ती माऊली जाणून घेते. आणि म्हणून जसा चोखामेळाने मगाशी आपण बघितलं की काय भुललं असी वरल्या रंगा, हा जो अभंग बघितला तसं यांचा अभंग अवघा रंग एकची झाला, सोयराबाईंचा अभंग आहे तो. आणि हो, अवघा रंग एकची झाला, रंगी रंगला श्रीरंग. खूप सुंदर असं ते रंग म्हणजे काव्य वर्णन केलेलं आहे. त्यांनी विठ्ठलाचं खडसावलंय. मी जे म्हणते की माऊलीजवळ जसं मूल एखाद्या आईजवळ भांडतं तसं सोयराबाईंनी विठ्ठलाला खडसावलंय की का बा उदार मज केले, का बा उदार मज केले, कोण म्हणे तुम्हाला भले, कोण म्हणे तुम्हाला भले, आम्ही बैसलो सिदारी
दे दे म्हणून मागतो हरी. आम्हाला वाव. काय करावं लागतं, आम्ही फक्त हातात हात पुढे केलेले आहेत आणि हा. आम्हाला द्या, आम्हाला द्या म्हणतोय. बरोबर. आम्हाला हे का असं तुम्ही केलं, अशा हा तऱ्हेचा विचार त्यांनी म्हणजे कष्ट करून माणसांनी मिळवावं हम्म. असा विचार हा. पण ते सुद्धा कष्ट करायला काही वेळेला हा. मिळतं असं असं नाही, नाही. हा, संधी मिळते असं नाही. त्यामुळे सोयराबाईंनी आपल्या मनातल्या वेदना या तऱ्हेने व्यक्त केलेल्या आपल्याला दिसतात. आता संत कवयित्री म्हणून वारकरी संतातल्या आपण महत्वाच्या ह्या बघितल्या, हा. परंतु समर्थ रामदास स्वामी अच्छा. हे काही वारकरी संप्रदायातले संत संत नाही नाही. असं म्हटलं जातं. बरोबर. त्यांचा वारकरी संप्रदाय नाही, पण महाराष्ट्र धर्म आहे. धर्म आहे. वारकरी संप्रदायाचं जे ध्येय आहे हम्म. की आपलं परब्रह्म परमात्मा त्याच्याशी आपल्या म्हणजे एकरूप होणं, हो ना. हा. तसं तादात्म्य पावणं. तादात्म्य पावणं. तसं समर्थांनी सुद्धा आपल्या महाराष्ट्र धर्माच्या द्वारे अतिशय भारत देशाच्या पडत्या काळामध्ये जी बाह्य आक्रमणांनी भारत पूर्णपणे बेचिराग झालेला होता, हा. आणि म्हणजे नुसती भूमी फक्त शिल्लक राहिली, सगळी नापीक भूमी, दुष्काळ, सगळे म्हणजे घाबरलेले, निस्तेज असा समाज सगळा, आणि स्वतःपुरतं बघणं, कुटुंबापुरतं, आणि घाबरलेलेच की घराच्या बाहेर पडलं, एखादी स्त्री घराबाहेर पडली तरी ती सुखरूपपणे परत येईल की नाही. म्हणजे पाणी आणायला गेलेली मुलगी, पाणी आणायला गेलेली मुलगी ती पाणी घेऊन घरात येईल की नाही ह्याची शाश्वती नसायची. अशा वातावरणात त्यांनी समाजाला एकत्र करण्यासाठी म्हणून जे काम केलं, मग ते त्यांनी मठ महंत याची निर्मिती केली, मठ बांधले. म्हणजे खूप मठांची त्यांनी म्हणजे श्रीराम, त्यानंतर हनुमान आणि भवानी ही त्यांची दैवत तीन, आणि त्याच्यातून त्यांनी जे प्रवचन, कीर्तन, जय जय रघुवीर समर्थ अशा तऱ्हेचा त्यांचा जो मंत्र, आणि त्यातून समाजाला एकत्रित आणण्यासाठी जे जे प्रयत्न त्यांनी केले, त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून त्या काळातल्या काही स्त्रिया सुद्धा त्यांच्या मठामध्ये येत होत्या, आणि तिथे त्या जसे तरुण मठाचे अधिपती असायचे. म्हणजे मठाधिपती म्हणजे कोणतं, आत्ताच्या काळामध्ये जसा शाळेतले मुख्याध्यापक किंवा महाविद्यालयातले प्राचार्य, तशी त्या मठाधिपतींची म्हणजे तेवढी त्यांची पात्रता असायची. आणि अशा काही स्त्रिया, वेण्णाबाई, अक्काबाई, ह्या सगळ्या तशा प्रकारच्या स्त्रिया होत्या की, आणि मला ह्या सगळ्याच संत कवयित्रींच्या विषयी फार म्हणजे की त्यांच्यावर आलेली संकट असून त्या संकटाला जुमानलं नाही, डगमगलं नाही. त्यांना जे मिळवायचं ते मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वेण्णाबाई काय, अक्काबाई काय, ह्या खऱ्या म्हणजे समाजाने नाकारलेल्या, म्हणजे काय म्हणायचं, विधवा किंवा बालविधवा, अशा दुर्लक्षित, परंतु तरीही समर्थांनी त्यांना आश्रय दिला मठामध्ये, आणि शेवटी बुद्धिमत्ता, कष्ट, ज्ञानार्जन याच्या साह्याने त्या प्रवचन कीर्तन करायच्या. चाफळचा आश्रम तर ह्या स्त्रियांनी सांभाळला होता. तो जो उत्सव, रामाचा उत्सव तसाच आहे, तो वेण्णाबाई, अक्काबाई आणि ह्या स्त्रियांनी, सतीबाई शहापूरकर, म्हणजे अशा अनेक स्त्रिया त्या काळामध्ये यांच्या बरोबर काम करत होत्या. म्हणून यांचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही, म्हणून आपण आता यांचा उल्लेख केला. आणखी म्हणजे तुम्ही बोलताना वेण्णाबाईंबरोबर महदंबाचं सुद्धा महदंबेचा विचार मी मगाशी म्हणत होते. चक्रधर स्वामींच्या या शिष्या यांना महदा ईसा किंवा महदंबा असंही म्हणतात. आणि ही खरं म्हणजे तसं बघितलं तर महाराष्ट्रातली पहिली कवयित्री आहे महदा ईसा महदंबा. आणि चक्रधर स्वामी सुद्धा कृष्ण भक्तच होते, आणि त्यामुळे हिने जे रुक्मिणी स्वयंवर काव्य लिहिलंय, आणि हे काव्य जे आहे ना, तो साहित्य प्रकार असा आहे की तिने कथा आणि काव्य असं म्हणजे गद्य आणि पद्य एकत्रित करून ते लिहिले, आणि त्याला ढवळे अशी रचना म्हणतात. ढवळे हा एक प्रकार आहे, साहित्याचा प्रकार, म्हणजे ते काव्यात पण आहे आणि गद्यात पण आहे. आणि हे जे आहे यांचे बरेच असे रचना आपल्याला
माहिती आहेत. हा. वेळेअभावी आपल्याला आता सांगता येणार नाही, पण आपण एकदा केव्हा तरी त्या पाहूया. म्हणजे हा. तर अशी ही महदाईसा, हिचाही उल्लेख केल्याशिवाय राहिला नाही. हा. म्हणून आज मुद्दाम जरी वारकरी संप्रदायात त्या नसल्या तरी सुद्धा त्यांचं कार्य मोठं आहे. कार्य मोठं आहे हा. आणि म्हणून आपण आज त्यांचा पण उल्लेख केलेला आहे. हा. तर आपण या सगळ्यांचं योगदान जे आहे, हा. त्याच्याविषयी आपण मगाशी प्रत्येक वेळेला बघतच होतो. एक मुख्य म्हणजे या संत कवयित्रींनी समाजाला एक तर स्वतःच्या काव्य रचनेनी वाङ्मय तर दिलंच आहे, परंतु त्यांचं आचरणाच्या बाबतीत बघितलं तर सगळ्या अशा होत्या की त्यांच्यावर खूप काही संकट आलेली होती, पण संकट आली म्हणून रडत बसल्या नाहीत. म्हणजे आत्ताच्या काळात काय घ्यायचंय की आपल्या संकट आली म्हणून अरे म्हणजे मी आता काय करू वगैरे असं म्हणून नाही चालणार आहे. तर त्यांनी त्या काळामध्ये इतका मागासलेला काळ असताना सुद्धा त्या डगमगल्या नाहीत. तर त्यांना काही विरोध झाला, त्या विरोधालाही जुमानलं नाही, पण तरी सुद्धा त्यांनी विठ्ठल भक्ती सोडली नाही, अभंग रचना केल्या आणि समाजाचं प्रबोधन केलं, त्या काळातल्या समाजाचं आणि आत्ताच्या काळाला सुद्धा आदर्शवत अशा त्या आहेत. आणि नुसती विठ्ठल सेवा म्हणून काम टाकलंय असं नाही. आपलं दैनंदिनचे कर्तव्य आहे, ते कर्तव्य प्रामाणिकपणे ते केलंच पाहिजे. ते करीत असताना त्याचा कामाचा बोजा वाटू नये म्हणून तोंडानी रामनाम, तोंडानी विठ्ठल नाम आणि असं करत करत त्या त्यांचं काम करत होत्या. ओव्या, अभंग, आरत्या, श्लोक विविध प्रकारांनी आत्मचरित्र यांनी लिहिलंच आहे बहिणाबाईंनी. तर अशा रीतीने किंवा मदाईसीने ढवळे रचना केलेली आहे. तर अशा ह्या सगळ्या आदर्शवत अशा होत्या. काही तर समर्थांच्या तर मठाधिपती बनलेल्या होत्या. म्हणजे इतक्या तऱ्हेने सगळी जबाबदारी अंगावर घेऊन त्या काम करत होत्या. तेव्हा असा हा वारकरी संप्रदायाची चळवळ, जी भक्तीची चळवळ ही या वारकरी संप्रदायातल्या संत कवयित्रींनी ती तशीच चालू ठेवली. समर्थांच्या ज्या शिष्या चक्रधर स्वामींची शिष्या मदाईसा, या स्त्रियांनी सुद्धा काव्यरचना करून एक समाजाला प्रबोधन केलेलं आहे. समाजाला प्रबोधन जे केलेलं आहे, निर्भयता शिकवली, नम्रता, निर्भयता आणि स्वावलंबन हे जे त्यांनी शिकवलेलं आहे ना, हे आत्ताच्या काळातल्या सगळ्या स्त्रियाच नव्हे तर सगळ्या अनुकरणीय असं त्यांचं आहे. तेव्हा अशा या स्त्री संत साहित्यिका यांना आपण वंदन करूया, अभिवादन करूया. आणि अशाच तऱ्हेचं समाज प्रबोधन त्यांनी जे त्यांच्या काळात केलं तसं तुमच्या आमच्या हातूनही हो पुढच्या काळात, पुढच्या भवितव्यातल्या आपल्या पिढ्यांसाठी अशी प्रार्थना करते. इथेच थांबते. नक्कीच. तर श्रोते हो, आज आपण वारकरी संप्रदाय आणि त्यातील स्त्री संत कवयित्री यांच्याविषयी जाणून घेतलं प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडनं. आमचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुमचे खूप छान छान मेसेज, कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. हा सगळा आपला अमूल्य असा ठेवा आहे जो मेधाताईंनी आपल्याबरोबर शेअर केलेला आहे. मेधाताई, तुम्ही आज आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आमच्या सगळ्या 7 भागांमध्ये तुम्ही सहभागी होतात. पुनश्च मी तुमची ऋणात राहू इच्छिते आणि तुमचे आभार व्यक्त करते. तर श्रोते हो, आज आपण वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात स्त्री संत कवयित्री यांच्याविषयी जाणून घेतलं. आपण विशेष भाग उद्या करणार आहोत, तो म्हणजे आषाढी एकादशीचा. आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण आषाढी एकादशीची माहिती आणि कशी ती साजरी होते त्याविषयी मेधाताई आणि त्याचं एक धार्मिक आध्यात्मिक महत्त्व त्या आपल्याला सांगणार आहेत. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. Acharya 90 FM